पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ते माया वस्तूचा ठाई असे जैसेनी नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय। ऊर्ध्व हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचं सगळं वर्णन आत्तापर्यंत झालं। आता मूळ म्हणजे काय, मूळ कसं निर्माण झालं त्याचं वर्णन चाललं। हे सगळं ब्रह्माच्या ठिकाणी मूळ होऊन मग संसार नावाचा वृक्ष तयार झाला। या संसार वृक्षाचं सतत सतत कसं आहे की परिवर्तन आहे। जसं एखादं झाड असतं आणि झाडाला पानं असतात, पण ते सदैव तेच राहतात असं नाही। पानगळ होते, सगळी पानं खाली पडतात, पुन्हा नवी पानं येतात, पुन्हा पडतात। हे जसं सतत आहे तसं ह्या संसाराचं सतत चाललेलं आहे। हा संसार जो आहे तो सुद्धा काही नेहमी तोच आहे असं नाही। आपण जे जे काही पाहतो ते अखंड तेच आहे असं नाही, त्याच्यात सतत बदल आहे। आपल्यात सुद्धा बदल आहे। आपलं सुद्धा शरीर आज आहे उद्या आहे असं आपल्याला दिसतं, पण ते क्षणाक्षणाला बदलतं आहे। अंतर्गत बदल आहे, वरचे बदल आहेत आणि सगळ्याच गोष्टी बदलतात। काही ढोबळमानानं बदलतात। जसं पिकं पेरणी करायची, राखण करायची, काढून घ्यायचं, पुन्हा दुसरं पीक पेरायचं, पुन्हा म्हणजे हे परिवर्तन चालूच आहे। या सगळ्या परिवर्तनाला सांगण्याकरता संसार नावाचा वृक्ष असं रूपक केलं। मग या रूपकाला संसाराचं आणि त्या झाडाचं मूळ काय आहे ते सांगायचं आहे। त्याच्यासाठी सांगितलं माया। माया म्हणजे काय आहे? माया काहीच नाही। ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही, ते आहे असं म्हणायचं आहे पण नाहीच। आपण पाहतो की एखादी संख्या आहे आणि त्या संख्येतून दुसरी संख्या वजा करायची असेल आणि वरच्या संख्येचा आकडा जर कमी असेल तर पाठीमागच्या संख्येतून हातचा घ्यावा लागतो। एककामध्ये जर आकडा वरचा लहान असेल, खालचा आकडा मोठा असेल, वर 3 आहे खाली 8 आहे, मग इकडला एक दशक घ्यायचा आणि मग ते 13 झाले, त्यातून 8 काढायला सोपे झाले। परत तो हातचा परत द्यायचा। घ्यायचा आणि द्यायचा म्हणजे काय? काहीच नाही, पण त्याच्याशिवाय गणित सुटत नाही ना। गणित सोडण्याकरता जसा हातचा घ्यायचा तसं हे जगत कसं निर्माण झालं हे सांगण्याकरता माया हे पुढे घेतलेली। ती नाही, काही नाही अशी, पण त्या सगळ्या असलेल्या मायेनं काय केलं, जे परमात्म्याची प्रभा आहे, वस्तू प्रभाची म्हणजे जे जे काही बाहेर पडलेली प्रभा आहे त्याचं ज्ञानप्रकाश आहे, त्या ज्ञानप्रकाशावरच ही निर्माण झाली। आता काय आहे की ती कशी त्याच्या पुढं मूळ निर्माण करते ते सांगायचं आहे। जेव्हा आपण या आली नीद करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभा दीप्ती। आता त्याला उदाहरण दिलं की आपण जे आहोत सगळं आपल्याला समजतंय करतंय, पण तेवढ्यात झोप आली, अंथरुणावर पडलो की मग झोप आल्यावर आपलं ज्ञान कुठं जातं तर झोपेच्या ठिकाणी अंतःकरणात लय पावतं। आपण असून काय आपल्याला आहे आपल्याची जाणीव नसते। आपण जे काही टाकलेलं अंथरूण आहे ते कोणतं आहे याचं काही झोपीत भान नाही। कोणत्या दिशेला उसं केलं आहे, कोणत्या दिशेला पायथा केला आहे हेच भान नाही। एखाद्याने आपले डोळे असे करून केले आणि दिसतो का मी म्हणलं तरी आपल्याला ते दिसत नाही, कारण डोळा असून काय करता, त्यात ज्ञान कुठे? मग जसं झोपेत आपणच आपल्या ठिकाणी काय होतं तर न कळणं तयार होतं किंवा त्यात काही न समजणं तयार होतं।
दुसरं उदाहरण काय दिलं की दिव्यावर काजळी येते आणि त्यामुळं त्या कंदिलाची काच काळी झाली की आत असलेला प्रकाश, चांगली जरी ज्योत असली तरी बाहेरचं सगळं अंधुक दिसायला लागतं, कारण काच काळी झाली. मग प्रकाशाला बाहेर येण्याकरता अवरोध होऊ लागला. हे सगळं सांगायचं आहे कशाकरता? तर या मायेनं कसं अवरोधित केलं आहे, मायेनं कसं आच्छादन केलं आहे ते सांगायचं आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवोनिया वेगी, आलिंगने वीन आलिंगी सकामो करी. आता काय आहे, काही उदाहरणं आहेत. वास्तविक पाहता ही उदाहरणं माऊलीने देत असताना माऊलीच्या बुद्धीची आपल्याला काय पडते की केवढी बुद्धी प्रखर, केवढी त्या बुद्धीच्या ठिकाणची जी असणारी काय आहे तेज आहे. कारण या सगळ्या उदाहरणाला यथास्थित द्यायचं आहे. आपल्या अनुभवाचं उदाहरण आहे, ज्ञानी याच्या ठिकाणी नाही, पण अज्ञानी याच्या ठिकाणी हा अनुभव आहे. झोप लागली, झोपीत स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय आहे, त्याच्या शेजारी कोणीतरी एक स्त्री झोपली आणि त्या स्त्रीशी त्याने आलिंगन दिलं. आता हे सगळं कुठलं आहे? स्वप्नातलंच आहे, इथं सत्य कोणतंच नाही. पण त्या आलिंगनानं हा कामासक्त झाला ना, म्हणजे हा परिणाम झाला, तो सत्य. कामासक्त होणं हा परिणाम आहे आणि ते सत्य. बाकीचं स्वप्न खोटं, ती तरुणी खोटी, आलिंगन खोटं, पण जो काही परिणाम आहे तो सत्य. तसं हे सगळं तुम्ही सांगता ते जर खोटं असेल, माया नाही, जगत नाही, पण परिणाम आहे ना, नाही नाही म्हणावं तर तो परिणाम जसा काही उभा राहतो. एक मनुष्य झोपला होता, आपल्या लोखंडी कॉट असतात ना, त्या कॉटवर झोपलेला आणि स्वप्न पडलं त्याला आणि स्वप्नात चोर आला आणि ते चोर त्याच्या पायथ्याशी बसला, त्या झोपलेल्या माणसाच्या पायथ्याशी बसला. हे स्वप्नातलं आहे आणि हे स्वप्नातच त्याला ओरडतात, उठ, चालता होईत ना, उठ. आणि तो उठेना म्हणून ह्याने जोरात लात मारली, पण तो आवेग असा झाला की खरोखरच लात अशी फटका बसला. तो त्याचा अँगल आहे पुढचा ह्याचा कॉटचा, त्याच्यावर पाय इतका जोरात आपटला की अंगठा फुटला. आता उठून पाहिलं तो चोर कुठे, पण अंगठा फुटला आहे ना. शेवटी त्यांना जास्त होती साखर आणि काही दिवसानं त्यांचा अंगठा तोडावा लागला. म्हणजे एका स्वप्नात झालेल्या खोटेपणाच्या व्यवहारात सत्यता किती हा परिणाम आहे. या सगळ्यासाठी असं सांगतात की जे जे काही आता कसं आहे, म्हणजे ह्या मायेनं आपल्या ठिकाणी जे काही पुढं दाखवले, ती कशी करामत केली, तिचे चमत्कार कसा आहे. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वाश्रयी नेणने धनंजया, ते चिरुखाया मूळ पहिले. आता याच स्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी माया निर्माण झाली. वास्तविक कसं असतं, एका वस्तूच्या शेजारी दुसरी वस्तू त्या मानानं त्या ठिकाणी टिकत नसते. कारण ते काय आहे, जसं आता आपल्याला काटा मोडला, मग आपल्याला ते काही बरं वाटतं काय, चलतो, काढून टाकावं वाटतं. दातात अडकलेलं काही असलं तर काढून टाकावं वाटतं, म्हणजे दुसरं काही सहन होत नाही. मग ब्रह्माने माया कशी सहन केली, पण ती आपल्या ठिकाणी निर्माण झाली ह्याची जाणीवच नाही. तसं काही तिथं नाही, कारण तिची जी काही शुद्धता आहे ते ब्रह्मा इतकीच आहे. पण ह्या मायेनं ब्रह्माच्या तेजावर आपली निर्मिती केली, पण या ब्रह्मावर मी आश्रय करते, त्या आश्रयावर मी, हे ती विसरली आणि स्वतःच्या ठिकाणचं दाखवत मग ती आपल्या सगळ्या करामती करू लागली. हेच ह्या झाडाचं मूळ आहे. आता जो काही संसार वृक्ष सांगायचा आहे त्याचं मूळ कोण आहे, तर माया आहे. या मायेला मूळ माया म्हणजे शुद्ध माया आहे आणि ही शुद्ध माया मुख्यतः या सगळा जो काय आता पुढं आपल्याला संसार वृक्ष नावाचं रूपक सांगायचं आहे त्याचं मूळ आहे. वस्तूसी आपुला जो अबोधू, तो ऊर्ध्वी आटुळैजे कंदू, वेदांती ही हाची प्रसिद्धू बीजभावो. आता याच सगळ्या मांडण्या परत झाल्या की हा परमात्मा, याला वस्तू म्हणायचं आणि वस्तूचं भान नसणं, वस्तूची जाणीव नसणं म्हणजे अबोध.
अबोध होणं हेच ह्या मायेचं खरं मूळ आहे. स्वरूपाचं अज्ञान की मायेचं अस्तित्व आहे. आपण काय आहे, अज्ञान त्याचं दुसरं नाव. मागं 14व्या अध्यायात एक ओवी झाली की आपला आपण पया विसरू जो धनंजया तेच रूप यया अज्ञानासी. आता अज्ञानाची व्याख्याच तिथं केली की आपलंच स्वरूप आहे, पण आपलं स्वरूप आपण विसरलो. मग मी कोण हे जर विसरलं तर मग त्याच्या ठिकाणी विसरणं तसंच राहतं काय, काहीतरी दुसरं आठवतं. आणि दुसरं आठवलं की तो मी कोण आहे हे त्याच्या ठिकाणी ते जागं झालं. तसं झालं की या ठिकाणी या वस्तूचा जो अबोध झाला त्याच परमात्म्याच्या त्या वस्तूच्या म्हणजे त्या ऊर्ध्वाच्या ठिकाणी या मुळाचा कंद निर्माण झाला. मूळ त्या ठिकाणी काय झालं, निर्मितीला आलं आणि त्यालाच बीज म्हणायचं. कारण बियापासून सगळी निर्मिती होती ना. मग हे याला बीजभाव कशामुळं म्हटलं तर वेदांताने ह्याला तेच नाव म्हटलं की हे बीज आहे. जगताचं बीज कोण आहे तर शुद्ध माया. आणि त्या मायेपासून ह्या सगळ्यापासून पुढे काय असलेलं जगत सगळं निर्माण होणे हे वेदांतांनी मांडणी केली. कारण वेदांताचाच शब्द आहे अज्ञान, सांख्याचा शब्द आहे अव्यक्त. म्हणजे ज्याचे त्याचे शब्द वेगवेगळे आहेत. आता त्यात काय आहे की जसं आपल्याला मागं 14व्या अध्याय झालं की अव्यक्तवादमती यया ते अव्यक्त म्हणती. हे जसं एक एक गोष्टी आल्या त्याचंच सगळ्याचं नाव अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे काय की आपल्या स्वरूपाचा विसर झाला आणि मग हे सगळं निर्माण होऊ लागलं. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती येर स्वप्नहन जागृती हा फळभावो तयाचा. एकंदरीत ही प्रक्रिया कधी एकदा निर्माण झाली असं नाही, सतत होते. मग त्याला उदाहरण दिलं की झोपेमध्ये आपल्या ठिकाणी काय आहे, अज्ञानच आहे. आणि त्या अज्ञानाच्या ठिकाणी काही न कळणे, झोपेत काहीच कळत नाही. पण त्या झोपेमध्ये जागृतीतले आणि स्वप्नातले सगळी बीजे सांभाळलेली आहेत. त्या ठिकाणी सगळे बीज आहेत. त्याचा सगळा जो काही बीजाचा भाव आहे तिथे. आणि मग ते सगळं बीज कुठं उगवतं, कुठं बाहेर पडतं तर स्वप्न आणि जागृतीमध्ये. म्हणून मग या बीजापासून त्याची जी काही फलनिर्मिती निर्माण झालेलं आहे ते सगळं जागृती आणि स्वप्नामध्ये. हे सगळं निर्माण होतं पण पुन्हा बीज तसंच तयार होतं. एक कसं आहे म्हणजे मांडणी अशी असते की बियाणं आपण लावलं ना तर त्याला 2 अंकुर फुटतात. एक असतो मुळाकडं जाणारा आणि दुसरा असतो वर त्याचं काय झाड व्हायचं आहे त्याच्याकरता. त्याला काय म्हणायचं, एक फलभाव आणि दुसरा स्मरणांश. म्हणजे फलांश आणि स्मरणांश. मग फलांशापासून काय असेल ते झाड तुमचं फुलाचं असो फळाचं असो ते वाढत गेलं. तसंच मूळ खाली वाढत चाललं. हे जसं आहे तसं आपण प्रत्येक कर्म करतो ना त्या कर्माचं काय फळ असेल ते भोगतो. चांगलं झालं असेल तर आनंद होतो, चुकलं असेल तर दुःख होतं. पण असंच पुन्हा पाहिजे हेच ठेवलं जातं ना, हा तिथं स्मरणांश आहे. चांगल्या प्रकारचं झालं की या प्रकारे आपल्याला पुन्हा करायचं आहे हे ठेवलं आपण त्या ठिकाणी मनामध्ये, त्याला किंवा अव्यक्तामध्ये त्याला स्मरणांश म्हणायचं. आणि भोग झाला. चुकला असेल, आपल्यालाच दुःख झालं आहे असं नको होतं व्हायला, चुकलं. पण ते जसं चुकलेलं दुःख झालं तसं पुन्हा असं होऊ द्यायचं नाही हे स्मरणांश ठेवलाच. असे कितीतरी कर्माचे आपल्या ठिकाणी बीज आहेत. आणि तीच बीज परत आपल्याला सगळ्या गोष्टी करायला भाग पाडतात. त्याच्याकरता दाखवलं की जागृतीत काय आहे हेच फळ आहे की जे आपण बियाणं ठेवले, जे बीज ठेवले. मग स्वप्नात काय तर स्वप्नातसुद्धा त्याला काय म्हणतात, एक जसं काय आहे एखादं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये खूप फाईल अशा राहिल्या शिल्लक. मग आता त्यात काय केलं त्यांनी, महत्त्वाच्या कोणत्या आहेत फार गरजेची प्रकरणं त्या फाईल वेगळ्या केल्या आणि नुसतं काहीतरी आहेत त्या वेगळ्या केल्या आणि त्या पटापट मोकळ्या केल्या. म्हणजे हा ढीग तरी संपेल.
आणि ज्याची गरज आहे अशा फाईल फक्त कामाला ठेवल्या. तसं केलं ईश्वरानं. जे जे काय आपल्याला आता फार थोडंसं भोगायचं आणि संपलं की ते स्वप्नात ठेवलं. तिथंही भोग आहे सुखदुःखाचा, पण ही निपटून काढण्याची फाईल आहे. ह्या फाईल सगळ्या संपायला लागल्या आणि ज्या तुम्हाला भोगायच्या ते जागृतीत ठेवल्या. कारण आपल्याला असं वाटतं की स्वप्नावस्थेचा काय फायदा आहे बरं, कशासाठी केली असेल, स्वप्नाची अवस्था का दिली आम्हाला. तर हे आमचं जे पूर्वकर्म आहे त्याची बीजं सगळी संपून टाकायची. मग हे सगळी बीजं जशी त्या सुषुप्तीत राहतात, त्या सुषुप्तीला नाव दिलं घन अज्ञान. म्हणजे अज्ञान तर आपल्याला बाहेरसुद्धा आहे, सगळंच यथार्थ कळतं असं नाही. त्या कळणं न कळणं हे दोन्ही असतं. पण झोपीत निव्वळच न कळणे म्हणून त्याला घन अज्ञान, पक्क अशी गडद अज्ञान असं त्याचं नाव आलं. ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परी ते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. आता हे सगळं वर्णन माऊली सांगतात की नुसतं भगवद्गीतेत नाही, वेदांतात सुद्धा हेच आहे. उपनिषदांनी सुद्धा हेच सगळे मान्य केलेले आहेत. प्रत्येक उपनिषदामध्ये याच प्रकारचं निरूपण आहे. वास्तविक हे गूढ ज्ञान आहे, पण ते गूढ ज्ञान सांगितल्यानंतर समजून घेत समजणार आहे. एकाच दिवशी सगळं समजत नाही. मग समजण्याकरता काय असतं, त्याला काही पुन्हा ते संस्कार जसे होतील तसं समज वाढती. आणि मग लक्षात घ्यायचं आहे, हे सगळं जे मांडलं त्याचं मुख्य मूळ कोण आहे तर अज्ञान मूळ. तेव्हा आत्तापर्यंत आपल्याला काय सांगितलं, ऊर्ध्व कसं आहे ते सांगितलं. आता परत काय सांगितलं, मूळ काय आहे, त्या मुळाकडं आपण त्याची माहिती घेतली. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचिती मुळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे. आता वास्तविक जिथं हे मूळ आहे ते ब्रह्म अत्यंत निर्मळ आहे. आपल्या शरीरातला आत्मा हा निर्मळ आहे, पण त्या आत्म्यानंतर हे सगळ्या मायेचा खेळ सुरू झाला की मग मात्र सगळ्या मांडण्या पुढं तयार होतात. मग कुठं तयार होतात, अंतःकरणात. तेव्हा या सगळ्या पुढं होत असलेल्या व्यवहाराचा अंतःकरण, जसं एखादं झाड आहे ते लावायचं असलं की आळं करावं लागतं, तसं हे सगळं जर काही असेल तर आळं आहे. म्हणून मुख्य मूळ मायेनं हे सगळं आळं केलं आणि त्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी पुढं वाढत चालल्या. अधोर्ध्व सुचितीमुळे आता त्याच्यातून जेव्हा हे सगळं झाड निर्माण व्हायला लागलं तेव्हा त्यातून खाली येणाऱ्या फांद्या काही आल्या आणि वर जाणाऱ्या काही फांद्या आल्या. हे झाड कसं आहे, सुरुवातीला सांगितलं की ह्याची मुळं वर आहेत आणि झाड मात्र खाली तोंड करून चाललेलं आहे. त्यातल्या सगळ्या ज्या काय आहेत त्या फांद्या खाली येतात, पण नुसत्याच खाली नाही, काही वर जाणाऱ्यासुद्धा आहेत. बळिया बांधोनी आळे माया योगाचे. तेव्हा ह्या सगळ्या वृक्षाला एवढी वाढ होण्याकरता जे आळं तयार झाले ते ही मायाच आहे. मग आधा दिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपाशी घेऊन आगारे खोलावती. आता त्या ज्या काही खाली आलेल्या मुळे आहेत त्याच्यापासूनच अनेक प्रकारचे देह निर्माण झाले. केवळ मनुष्याचेच नाही तर जेवढे काही आपल्या पुढं सजीव म्हणून हिंडतात, लहान कीटकापासून ते अत्यंत मोठ्यात मोठे म्हणजे लहानसं चिलट ते हत्ती, हे आपल्या पाहण्यात आहेत म्हणून. पण यांनी सांगितलं ब्रह्मदेवापासून ते ब्रह्मस्तंभापर्यंत असं ते म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवापासून सामान्य कीटकापर्यंत हे सगळेच ह्या फांद्यातले निर्माण होणारे जे काही पुढं शाखा आहेत त्याला उदाहरण दिलं की जसं अंकुर फुटला म्हणजे मग त्या अंकुरानंतर पुढचे जे फांद्या येतात किंवा 2 पानं आली त्यानंतर पाणी यायचं असलं तर तो पुढं होतं, त्याला आगारी म्हणतात. वेलाला बहुतेक असतात, जे काही वेल आहे त्या वेलाला आगारी असते, इतर ह्यालाही ते असतेच, वर जशी जाईल तसं ह्या सगळ्या वेगवेगळ्या फांद्यांच्या आगाऱ्या आहेत. ऐसे भवद्रुमाचे मूळ
ते ऊर्ध्वी करी बळ, मग आणियांचे बेचळ आधी दावी. याप्रमाणे जिथं मूळ पक्क होतं, मूळ रुजलं की मग झाड पुढचं वाढायला लागतं. मग नुसतं वाढत नाही. एखादा समजा असं रोप आलं वर आणि एक साधारण 3-4 पानावर आले की मग दुसऱ्या फांद्या त्याला म्हणजे आडवं फुटायला लागतं, इकडे एकदा इकडे एकदा. म्हणून त्याला म्हणलं की आणखीन असे जे काही आहेत त्याला झुंबाडे, म्हणजे फांद्यांचे झुंबाडे फुटायला लागले. तेथ चिद्वृत्ती पहिले, महत्त्व उमलले, ते पान वाल्ले दुल्ले एक निघे. आता एकंदरीत कशा तरीची रचना असते ही? चिद आणि वृत्ती ह्या दोघांचं मिश्रण झालं. सतय आहे आणि असतय आहे, म्हणजे शुद्ध माया अधिक ब्रह्म ह्या दोघापासून महत्त्व निर्माण झालं. म्हणजेच माया अधिक ब्रह्माचं जे काही निर्मिती आहे त्याला महत्त्व म्हणायचं, मुख्य तत्त्व. आणि त्या मुख्य तत्वापासून मग ही सगळी जी काही असेल झाडाची वाढ होऊ लागली. ते पान वाल्ले दुल्ले, म्हणजे आधी जे काय असतं ते कोवळं पान, लुसलुसीत पानं आधी निर्माण होतात, त्याला शब्द आला वाल्ले दुल्ले. म्हणजे जे लुसलुसीत पान आहेत पहिल्यांदा रोपाला असतात त्या अगदी कोवळी पानं असतात, तसं पान पुढं सुरू झालं. मग सत्व रज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू, तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे. आता त्याच्याकरता जे काही झाडं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. द्विदल झाडं असली, कडधान्यासारखी डाळवर्गीय, तेव्हा त्याचे 2 पानं निघतात. दुसरे काही असतात ह्याच्यातले तृणधान्यासारखे, त्याच्यावर नुसतं असं पान बाहेर पडत पानं बाहेर पडतात. या वृक्षाचं मात्र काय झालं? सत्व रज आणि तम हे जे काही तिन्ही गुण आहेत, कारण हे मायेच्याच अंगातलेत, आणि अहंकार, असं 3 पानं बाहेर आली. ह्याचे अंकुर बाहेर पोटले, त्यातनं काय झालं? 3 पानं बाहेर आली. तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे. आता जे काही आगारी किंवा कोंब फुटतो ना त्याला डिरू असं नाव आहे. आणि हे बाहेर पडायला लागलं, पण ते कसे? अधोमुखू, म्हणजे खाली तोंड करूनच सगळे बाहेर पडायला लागले. तो बुद्धीची घेऊनी आगारी, भेदाची वृद्धी करी, तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे. तेव्हा सुरुवात जेव्हा होते तेव्हा बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान येतं, आणि ते बुद्धीतलं जे काही पूर्वीचंच आहे त्याप्रमाणे त्याच्यातून संस्कार निर्माण होऊन काय करायचं आहे, कोणतं काम आहे, त्याच्या इच्छा जाग्या होतात. मग त्या इच्छेला विस्तार करणारं, तपशील करणारं कोण आहे? मन आहे. बुद्धी काय करते? ज्ञानामध्ये आपल्या ठिकाणी पूर्वीच्या काय असतील त्या सगळ्या इच्छा जागृत करते, आणि त्या कशा मिळवायच्या, इच्छा पूर्ण कशा करायचं, हे काम कोणाचं आहे? मनाचं. म्हणजे मग पहिल्यांदा बुद्धी नावाचं त्या 3 पानातनं बाहेर आगारी आली, आणि तिला पुन्हा 2 पानं किंवा 1 पान फुटलं, ते मनाचं. ऐसा मुळिकाची या गाडिका, ऐसा मुळाची या गाडिका, विकल्परस कोवळिका, चित्त चतुष्टय ढाळिका कोंबे देतो. आता याप्रमाणे हे सगळं निघालं खरं, पण त्याच्यामध्ये विकल्प सुरू झाला. अर्थात जसं हे झाडाची सुरुवात झाली तसं त्या झाडानं आपल्या मुळालाही विसरलं, आणि मुळाचा आश्रय कोणाचा त्यालाही विसरलं. एका वस्तूपासून दुसरीकडे लक्ष जाणं ह्याला विकल्प म्हणायचं. जे काही आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा दुसरीकडे लक्ष चाललं की हा विकल्प. जसं आता आपण ऐकायला बसलो, पण ऐकता ऐकता आपलं दुसरीकडेच लक्ष गेलं. मनुष्य तर बसलेला आहे, पण मन कुठंतरी, त्याचं अंतःकरण कुठंतरी, म्हणजे त्याला विकल्प आहे. तो जो काही त्याचा विकल्प झाला, हेच सगळे जे अंतःकरणात झाले त्याला अंतःकरण चतुष्टय, म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. 4 आहे म्हणून त्याला चतुष्टय असं नाव आलं. मग आकाश, वायू, द्योतक, आप, पृथ्वी हे 5 फोक महाभूतांचे सरोक सरळे होती.
आता तिथून मग जे काही लागणारं मूळ आहे की ज्याच्यापासून हे सगळं निर्माण होतं, त्या सगळ्याचं जे काही मूळ आहे किंवा त्या एखादी वस्तू बनवायची असली तर त्याला कच्चा माल लागतो का नाही. मग आता त्याचा कच्चा माल कोणता, तर आकाश वायू द्योतक. द्योतक म्हणजे तेज. आकाश आहे, वायू आहे, तेज आहे, आप पृथ्वी, मग पाणी आहे, पृथ्वी आहे. हे 5 महाभूतांचे सरोख सरळे होती. ते याच्यातून पुढं पुढं त्यांच्या फांद्या निर्माण झाल्या. एक एक फांदी त्याची जी काय असेल ते सरळपणा म्हणा, पुढे वाढ म्हणा, ते होत 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 चाललेले आहे. तैसीच श्रोत्रादी तन्मात्रे, तिये अंगवसा गर्भपत्रे, लुळलुळिते विचित्रे उमळती गा. आता तन्मात्रा म्हणजे जे काही असेल त्या ज्ञानेंद्रियाची निर्मिती झाली. ज्ञानेंद्रियातनं जे विषय आहेत ते विषयाची निर्मिती झाली. मग त्याचं काय केलं त्यांनी, ओळीनं मांडलं. सगळ्यात सुरुवातीला शब्द हा विषय. शब्द विषय कोणाचा, कानाचा आहे. कानाद्वारे आपण शब्द ऐकतो, म्हणून मग त्या दोघांची जी काय आहे ती निर्मिती झाली. मग हे विषय त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच्यातून मग एक 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 म्हणजे हे झाड कसं वाढत वाढत चाललं आहे. फांद्या आल्या, पानं आली, पुन्हा फुटवे फुटले, पुन्हा पानं आली. हे सगळी मांडणी अशा तऱ्हेनं मांडत चालले. आता त्याच पहिल्यांदा निर्माण झालेल्या शब्दानं म्हणजे कानाचा आणि शब्दाचा जसा संबंध आहे त्याच्या संबंधात सांगतात की ते शब्दांकुर वर पडी, श्रोत्रा वाढी देवडी, होता करिता कांडी आकांक्षेची. आणि तिथूनच काय झालं, शब्दाचे जे अंकुर आहेत म्हणजे शब्द जे कानावर येऊ लागले त्याच्यातून जे जे काय असेल ते वाढत चाललं. सुरुवातीला असंच आहे की कोणी तुम्ही आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आपल्यालाही काही कळत नसतं, पण घरातल्या सगळ्या मोठ्या माणसाने आपलं नाव घेऊन हाका मारायला सुरुवात केली की हळूहळू कळतं आपल्याला आपलं नाव हे. मग आपण तिथं त्या नावाबरोबर त्याच्याकडं बघायला लागतो किंवा मग ओकार देतो. परत ह्या वस्तूला हे म्हणतात, त्या वस्तूला ते म्हणतात, ते घरातलीच शिकवतात. ही वाटी, हे डबा आहे, झालं पाठ. मग हे शब्दापासूनच सगळं होत 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 आमचा सगळा संसार, मग हे माझं आहे आणि हे लोकाचं आहे, हे तिथून वाढत चाल. हा भेद म्हणजे पहिल्यांदाच सांगितलं की बुद्धीच्या ठिकाणी भेद वाढतो, तो भेद पुढं वाढत वाढत जातो. अशा तऱ्हेनं मागं 14व्या अध्यायात आपल्याला जगतरूपी बाळ जसं सांगितलं आहे तसं आता याच संसार वृक्षात हे जगत कसं झालं ते मांडून पुढं पुढं सांगत आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.